वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मधला प्रिपरेशन ऑफ कीटोन्स फ्रॉम नायट्रिल अँड ग्रिग्नार रिएजंट हा भाग पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स और प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्रिल अँड ग्रिग्नार रिएजंट. त्याच्या अगोदरच्या आपण पिरियडला ग्रिग्नार नायट्रिलच्या काही रिएक्शन पाहिजे होत्या. नायट्रिल किंवा आपण त्याला सायनाइड म्हणतो. नायट्रिल किंवा सायनाइड म्हणतो. सायनाइड वेन मिथिल सायनाइड CH3C triple bond N मिथिल सायनाइड which on reacts with ग्रिग्नार reagent. तुम्हाला माहित आहे ग्रिग्नार reagent RMgX त्याला आपण ग्रिग्नार reagent म्हणतो. RMgX. आता इथं आपण मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड घेऊया. मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर होत असते. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर प्रोड्यूस. आता इथे काय होतंय त्या डबल बॉन्डचं कन्वर्जन ते सिंगल बॉन्ड मध्ये होते आणि सिंगल बॉन्ड मध्ये झाल्यानंतर तिथं कार्बनला एक इथला मिथिल ग्रुप अटॅच होतो आणि त्या ठिकाणी CH3 डबल बॉन्ड MgCl हा कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि या कॉम्प्लेक्सचं ऍसिड हायड्रोलिसिस झालं. कॉम्प्लेक्स किंवा त्याला आपण ऍडिशन प्रोडक्ट म्हणतो. कॉम्प्लेक्स किंवा ऍडिशन प्रोडक्ट which on acid hydrolysis produce acid hydrolysis म्हणजे react with water in presence of dilute HCl or H2SO4 produce. आता याचं acid hydrolysis झालं की हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन या साइडला ऑक्सिजन वॉटर मधला ऑक्सिजन आणि या साइडला हायड्रोजन अटॅच होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट जो आहे हा कीटोन लाइक एसिटोन हा प्रोडक्ट म्हणतो आपल्याला. कीटोन लाइक एसिटोन प्लस आता सिंगल काय राहील तर कीटोन लाइक एसिटोन प्लस NH3 प्लस MgClOH. when अल्किल सायनाइड लाइक इथेन नायट्रिल याला आपण मिथिल सायनाइड भी म्हणतो. याला आपण इथेन नायट्रिल असे म्हणतो. इथेन नायट्रिल which on reacts with ग्रिग्नार reagent like मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड याला मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड होतो in presence of dry ether produce complex which on acid hydrolysis produce corresponding ketone like acetone यालाच आपण प्रोपॅनॉन असे म्हणतो. आयसोसिनियम प्रोपॅनॉन एसिटोन किंवा कॉमन नेम डायमिथिल कीटोन. ठीक आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम अल्किल सायनाइड. when alkyl cyanide which on reacts with methyl magnesium chloride in presence of dry ether produce complex which on acid hydrolysis produce ketone. आता पहा जर आपण या दोन्हीतला एक मिथिल ग्रुप जर चेंज केला इथं इथिल किंवा इथं इथिल जर घेतला तर प्रोडक्ट काय इकडे पहा. आता ही पहिली रिएक्शन झाली. आता असेच दुसरी रिएक्शन आपण पाहिलं. इथं जर समजा मिथिल ग्रुपच्या ऐवजी C2H5 घेतलं. C2H5 when methyl cyanide which on reacts with ethyl magnesium chloride in presence of dry ether produce या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होईल. कॉम्प्लेक्स which on acid hydrolysis produce. आता इथला एक इथिल आहे म्हणजे इथला एक इथिल ग्रुप होईल आणि त्या ठिकाणी इथिल मिथिल कीटोन हा प्रोडक्ट मिळेल. when methyl cyanide or ethyl nitrile which on reacts with ethyl magnesium chloride in presence of dry ether produce complex which on acid hydrolysis produce ethyl methyl ketone. किंवा एकूण 4 कार्बन ऍटम आहेत त्यामुळे ब्युटॅनॉन किंवा ब्युटेन टू ONE याला ब्युटॅनॉन म्हटलं तरी चालेल. ब्युटॅनॉन किंवा इथिल मिथिल कीटोन हे त्याचं IUPAC नाव आहे. ठीक आहे. आता जर समजा दोन्ही ग्रुप अल्किल ग्रुप चेंज केले आणि दोन्ही इथिल ग्रुप जर घेतले इथे जसं आपण इथेन नायट्रिल तसं प्रोपेन नायट्रिल which on reacts with ethyl magnesium chloride in presence of dry ether तो गिव्स. आता या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होईल
complex tyrol C2H5 C double bond N MgCl C2H5 complex which on acid hydrolysis produce diethyl ketone. Methods of preparation of ketone from nitric and grignard reagent. म्हणजे पहा आपल्याला एक रिएक्शन जर आली तर त्याच्यावर अनेक रिएक्शन आपल्याला तयार करता येतात. आपण मिथिल दोन्ही घेतले एक रिएक्शन घेतली, एक इथिल घेतला एक मिथिल एक रिएक्शन झाली, दोन्ही इथिल घेतले एक रिएक्शन झाली. आता इथं क्लोरीन आहे याच्याऐवजी आयोडीन घेतलं वेगळी रिएक्शन होईल, ब्रोमीन घेतलं वेगळी रिएक्शन होईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रिएक्शन करता येतात. दिस इज नथिंग बट द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्रिक अँड ग्रिग्नार रिएजंट. आता इथं जसं हे ॲलिफॅटिक आहे तसंच ॲरोमॅटिक इथं C6H6 घेतलं, C6H6H5 बेंझिल नाइट्रेट which one reacts with phenyl magnesium chloride or benzene magnesium chloride in presence of dry ether to give complex C6H5 produce diphenyl ketone C6H5 diphenyl ketone किंवा हेच diphenyl ketone हे दोन aromatic ring C double bond O हे अशा प्रकारे हे असं लिहिलं बरोबर आहे, हे असं लिहिलं बरोबर आहे. याला diphenyl ketone असं म्हटलं जातं, diphenyl ketone. ठीक आहे. This is nothing but the methods of preparation of ketone from नायट्रिल and grignard reagent. ठीक आहे. आता पुढची रिएक्शन पाहूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketone from hydrocarbon. Methods of preparation of ketones, preparation of aldehydes and ketones from hydrocarbon. Methods of preparation of ketone, aldehydes and ketone from hydrocarbon. आता हायड्रोकार्बन मध्ये यामध्ये इटार्ड रिएक्शन आहे. इटार्ड रिएक्शन नेम ऑफ द सायंटिस्ट इटार्ड रिएक्शन. आता इटार्ड रिएक्शन काय आहे? when aromatic ring like आता याला आपण हायड्रोकार्बन म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहे त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. आता एरोमॅटिक रिंग आणि मिथिल ग्रुप H याला मिथिल बेंझीन किंवा टोलिन्स म्हणतो आपण. टोलिन किंवा मिथिल बेंझीन. टोलिन or methyl benzene which on oxidized by chromium chloride CrO2Cl2 chromium chloride in carbon disulfide CS2 in carbon disulfide to gives a complex. आता यामध्ये कॉम्प्लेक्स कसा तयार होतो पहा. इथला एक हायड्रोजन रिप्लेस होतो, इथला एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि हा ग्रुप त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो. त्या ग्रुपला O कार्बन हायड्रोजन O CrOH Cl2 O CrOH Cl2 which on आता याचं ऍसिड हायड्रोलिसिस जर केलं तर CH3O ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर त्यापासून बेन्झाल्डेहाइड तयार होते. बेन्झाल्डेहाइड टू गिव्स aromatic aldehyde like benzaldehyde CHO. When toluenes or hydrocarbons which on reacts with chromyl chloride when aromatic hydrocarbon like toluenes which on oxidize by using chromyl chloride in carbon disulfide to give complex which on acid hydrolysis to give benzaldehyde. Methods of preparation of aromatic aldehyde from hydrocarbon. This reaction is done as Itard reaction. आता या Itard reaction वर तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील? Explain Itard reaction.
Explain Itard reaction. When hydrocarbon which on oxidized by the chromium chloride in carbon disulfide to give complex which on acid hydrolysis to give benzaldehyde. To give benzaldehyde. ठीक है. आता यानंतर दुसरी रिएक्शन आपण बघूया. ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन्स. मिथिल अरिन्स म्हणजे हीच रिएक्शन आहे याचं ऑक्सिडेशन केलं जातं. मिथिल अरिन्स म्हणजेच टोलिन्स. मिथिल अरिन्स म्हणजे टोलिन्स. Methods of preparation of aldehydes and ketones. Oxidation of methyl arenes. Oxidation of methyl arenes. Methyl arenes using CrO3. When methyl arenes which on reacts with CrO3, chromic oxide, chromic oxide, and acetic anhydride. Acetic anhydride produce at low temperature 273 to 283 Kelvin temperature produce. आता इथे काय होतं बा, हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो. हा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो आणि O C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप सबस्टिट्यूट होतो. एरोमेटिक रिंग आहे. एरोमेटिक रिंग बेंझीन हा कार्बन हायड्रोजन आणि O C double bond COCH3 OCOCH3 H to give complex. When toluenes which on reacts with chromic oxide and acetic anhydride in at low temperature 273 to 283 Kelvin temperature to give complex which on acid hydrolysis. आता which on acid hydrolysis म्हणजे काय, reacts with water in presence of dilute acid to give corresponding benzaldehyde. To give benzaldehyde. Methods of preparation of aldehydes and ketones. Methods of preparation of aldehydes and ketones from toluenes. When toluenes which reacts with chromic oxide and acetic anhydride at 273 to 283 Kelvin temperature to give a complex. आता या कॉम्प्लेक्स ला आपण बेंझाइल लीडिंग डायएसिटेट असं म्हणतो. बेंझाइल लीडिंग डायएसिटेट which on acid hydrolysis produce benzaldehyde. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची रिएक्शन पाहूया आपण. बाय साइड चेन क्लोरिनेशन. Methods of preparation of aldehydes from hydrocarbon. आता या रिएक्शन मध्ये बाय साइड चेन chlorination of toluene. म्हणजे काय, हा जो टोलिन्स आहे किंवा हायड्रोकार्बन आहे, त्या हायड्रोकार्बनचा टोलिन्स साइड चेन जे आहे मिथिल ग्रुप, या मिथिल ग्रुप मध्ये दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतात आणि त्या ठिकाणी क्लोरीन सबस्टिट्यूट होतो. When toluenes which on reacts with carbon in presence of UV light produce methylene benzene CHCl. Methylene benzene or benzyl chloride which on acid hydrolysis CH3OH produce benzaldehyde. Acid hydrolysis produce benzaldehyde CHO. Methods of preparation of aldehydes and ketones. When toluenes which on reacts with chlorine in presence of UV light produce benzyl chloride which on acid hydrolysis produce benzaldehyde. By side chain chlorination of toluenes. When toluenes which on reacts with chlorine in presence of UV light produce benzyl chloride which on acid hydrolysis
produce corresponding aldehyde, like benzaldehyde. This method is commercial methods for preparation of aromatic aldehyde like benzaldehyde. ठीक आहे. आता त्यानंतर आणखी एक रिएक्शन आपण पाहूया. यामध्ये गॅटरमेन रिएक्शन, methods of preparation of aldehydes and ketones, aromatic aldehydes and ketones. Gattermann Koch, name of the scientist Gattermann Koch. Formulation of arene, methods of preparation of aldehydes and ketones by using Gattermann Koch formulation of arenes. When aromatic green like benzene, which on reacts with carbon monoxide and water at high pressure and in presence of anhydrous AlCl3 at high pressure produce corresponding aldehyde like benzaldehyde. This reaction is termed as Gattermann-Koch formulation reaction. तुम्हाला क्वेश्चन विचारते का, एक्सप्लेन Gattermann-Koch formulation reaction किंवा राइट नोट ऑन Gattermann-Koch formulation reaction. त्यावेळी तुम्हाला ही रिएक्शन द्यावी लागेल. When aromatic ring like benzene which on reacts with carbon monoxide and water at high pressure in presence of anhydrous AlCl3 produce benzaldehyde. Methods of preparation of aromatic aldehyde from aromatic compound like benzene. आता याच्यावर जसं इटार्ड रिएक्शन आहे, ते इटार्ड रिएक्शनला सुद्धा राइट नोट ऑन किंवा एक्सप्लेन इटार्ड रिएक्शन अशा प्रकारचा क्वेश्चन विचारले. तसंच इथं एक्सप्लेन Gattermann-Koch formulation reaction असा क्वेश्चन विचारले किंवा हाउ विल यू कन्वर्ट benzene into benzaldehyde. When benzene which on reacts with carbon monoxide and water at high pressure in presence of anhydrous AlCl3 produce benzaldehyde. Okay, धन्यवाद.